त्याच्यामध्ये पहिला त्यांनी सब क्वेश्चन काय दिला बघा, समपूर्णांक नैसर्गिक संख्यांचा संच. आता त्यांनी कुठल्या संख्यांचा संच विचारलाय तर पूर्णांक नैसर्गिक संख्यांचा संच विचारलाय. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात तर आपण उत्तरामध्ये लिहायचे संच ए. बरोबर, हा जो नंबर आहे किंवा हे जे लेटर आहे ते नेहमी कॅपिटलमध्येच आपल्याला लिहायचे आहे. तर संच ए, तुम्ही इथे कुठलाही दुसरा सिम्बॉल लिहू शकता. तर आपण उत्तरामध्ये काय लिहायचे, कॅपिटल ए म्हणजे संच ए बरोबर. आणि उत्तर आपल्याला हे काय करायचे, महिरपी कंसामध्ये आपल्याला उत्तर लिहायचे. तर आपलं उत्तर काय येईल, संच ए बरोबर महिरपी कंसामध्ये आपल्याला उत्तर लिहायचे की पूर्णांक नैसर्गिक संख्यांचा संच. तर तो काय येईल तर 2, 4, 6 आणि 8. आणि त्याने सम विचारलाय. बरोबर, सम आहे, विषम नाही, सम आहे. त्याच्यामुळे नेहमी ते मल्टिपल ऑफ 2 म्हणजे 2च्या पटीतल्या संख्या याच्यामध्ये येणार आहेत. बरोबर, म्हणजे 2, 4, 6, 8 आणि पुढे अनंत संख्या. ठीक आहे, त्याच्यामुळे संच आपला हा येईल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया काय आहे, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आपल्याला ह्यांनी काय विचारलाय, सममूळ संख्यांचा संच विचारला आहे. तर आता 1 ते 50 मध्ये एकच संख्या आहे, एकच सममूळ संख्या आहे, ती म्हणजे कुठली आहे तर बी. म्हणजे आपलं उत्तर काय येणार, संच बी बरोबर महिरपी कंसामध्ये 2. हे त्याचं काय आहे उत्तर. त्याच्यानंतर तिसरा बघूया प्रश्न, सर्व ऋण पूर्णांकांचा संच. आता बघा इथे त्यांनी ऋण विचारले. बरोबर, धन नाही, ऋण म्हणजेच वजा. तर आपल्या उत्तरामध्ये काय येईल, संच सी बरोबर महिरपी कंसामध्ये. इथं बघा ऋण विचारलंय म्हणजे इथं काय येईल बघा, -3, -2, -1. बरोबर, आणि ऋण विचारलं त्याच्यामुळे इथून पुढे जसं की इथं काय येईल, -4 येईल, -5 येईल, -6, -7 असं ह्या साईडला अनंत. ठीक आहे, निगेटिव्ह म्हणजे ऋण पूर्णांकाचा संच हा पण इथं काय असणार तो अनंत असणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी डॉट 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 लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी भरपूर संख्या असणार आहेत. त्यानंतर चौथा भाग काय विचारला त्यांनी प्रश्न, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. बरोबर, आता इथं विचारलाय 7 मूळ स्वरांचा संच. मग आता आपल्याला माहिती तो काय आहे, तर उत्तरामध्ये आपण लिहायचे संच डी बरोबर महिरपी कंसामध्ये कोणते कोणते स्वर, 7 ते मूळ आहेत. 7 मूळ स्वरांचा संच कोणता कोणता आहे तर सा, रे, ग, म, प, ध, नी. हे काय आहे ते 7 मूळ स्वर आहेत. चला आता दुसरा प्रश्न बघूया काय आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढे चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. आता बघा आपल्याला हे त्यांनी चिन्हात दिले तर ते आपल्याला शब्दामध्ये लिहायचंय. ठीक आहे, पहिला प्रश्न काय आहे, 4/3 हे काय आहे तर क्यू. बरोबर, 4/3 आणि इथं क्यू दिला. बरोबर, आता ह्या चिन्हाला काय म्हणायचं तर ते आपण या उत्तरामध्ये बघूया. ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला शब्दात विचारले. बरोबर,